हॅलो फ्रेंड्स, नमस्कार मित्रांनो. आज मी तुम्हाला इकोसिस्टीम अँड इट्स फंक्शनल ॲट्रिब्यूट्स, तर इकोसिस्टीम म्हणजे काय, ती कन्सेप्ट काय आहे आणि त्याचे फंक्शनल, त्याचे कार्य कसे चालते, त्याला ओव्हरऑल त्याचं काम पुढे नेण्यासाठी कोणकोणते घटक, कोणकोणते वेगवेगळे मार्ग आहेत, त्याद्वारे ते परिसंस्था ह्या ॲक्टिव्ह राहतात, फंक्शनल राहतात, याच्याबद्दलच्या काही गोष्टी सांगणार आहे. तर जेव्हा स्ट्रक्चर आणि फंक्शन ऑफ द इकोसिस्टीम असं आपण म्हणतो, ते खूपच कॉम्प्लिकेटेड असतं. याच्यामध्ये आपण एक एक्झाम्पल घेऊ शकतो. फॉरेस्ट इकोसिस्टीम, ग्रासलँड इकोसिस्टीम आहे, पॉन्ड इकोसिस्टीम आहे, माउंटन्स आहे, डेझर्ट्स आहे, याशिवाय ओशन्स आहेत, डीप ओशन वॉटर बॉडीज आहेत, अप्पर लेयर अँड इवन अबाव deep down parts of the oceans, even high altitude mountains, त्याच्यामध्ये सुद्धा वेगवेगळे प्रकारच्या इकोसिस्टीम आणि अगदी बॉटम लेवलला वेगवेगळ्या प्रकारचे स्ट्रक्चर ऑफ द व्हेजिटेशन किंवा ऑर्गॅनिझम्स असतात, फ्लोरा फाउना असतो आणि त्यांचं फंक्शनिंगसुद्धा हे खूप वेगळ्या पद्धतीचं असू शकतं. पण ओव्हरऑल मी असं सांगेन की याच्यामध्ये एनर्जी आणि मॅटर इंटरॅक्शन हे बेसिक आहे. संपूर्ण पृथ्वीवर ओव्हरऑल तुम्ही बघाल तर अर्थ कॅन बी कन्सिडर्ड ॲज अ सिंगल सेल किंवा ओव्हरऑल होल इकोसिस्टीम. याच्यामध्ये सुद्धा ओपन इकोसिस्टीम आणि क्लोज्ड इकोसिस्टीम, जसं एनर्जीचं इनपुट होतं किंवा मॅटर आणि एनर्जीचं इंटरॅक्शन होतं, या बेसिसवर आपण म्हणू शकतो. तर forms of energy are converted into matter and matter into simpler forms and again is available in the form of energy for other organisms. तर cycling of nutrients किंवा different consumer levels, तर हे ओव्हरऑल स्ट्रक्चर आणि फंक्शन्स याच्यामध्ये मोडतात. तर याचे काही डिटेल्स मी तुम्हाला सांगणार आहे. ओव्हरऑल फ्लोरा फाउना यांच्यामध्ये न्यूट्रियंट सायकलिंग किंवा न्यूट्रियंट सर्क्युलेशन होणं ही खूप महत्त्वाची बाब असते आणि लाखो वर्षांपासून या पृथ्वीवर हेच होत आलेलं आहे. Energy is converted into matter or matter is converted into energy, cycling of nutrients and overall structure and function of the ecosystem is well maintained, well balanced. There is continuous flow of energy. तुम्ही प्रत्येक ट्रॉफिक लेवल काय आहेत हे पण मी तुम्हाला सांगणार आहे. तर इकॉलॉजी म्हणजे ऑर्गॅनिझम्स असतात, सराउंडिंग, त्यांच्या सभोवती एक पर्यावरण असतं आणि त्यांचे इंटरॅक्शन्स चाललेले असतात. या ऑर्गॅनिझमचं एकमेकांशी चाललेलं इंटरॅक्शन, त्याच्यामध्ये अजैविक आणि जैविक घटक असतात आणि ओव्हरऑल हे होम आहे, हे एक घर आहे या सर्वांसाठी आणि त्याचा अभ्यास, ते इंटरॅक्शन कसं चालतं याला इकॉलॉजी असं म्हणतात. तर इकॉलॉजी ही टर्म 1869 मध्ये अर्न्स्ट हॅकल यांनी सर्वप्रथम आपल्यासमोर आणली. त्यानंतर इकोसिस्टीम अशी एक टर्म आहे, परिसंस्था आपण मराठीमध्ये म्हणतो. तर पॉन्ड इकोसिस्टीम ही एक आहे. Overall, ecology is part of study of nature, study of how organisms behave, study of how energy is transformed into matter, study of how nutrients are cycled, how energy flow goes up. These structural changes, how they function at different levels, याचा अभ्यास म्हणजे इकोसिस्टीमचा अभ्यास असतो किंवा ओव्हरऑल this represents the functioning of nature on a larger scale. हा निसर्ग कसा बॅलन्स्ड आहे, निसर्ग कसा आपल्या सर्वांना एनर्जी देत असतो किंवा वेगवेगळ्या प्रकारे लाखो कोट्यावधी जीव हे सर्वाइव्ह करत असतात
आणि हे सगळं वेल बॅलन्स्ड असतं. त्याच्यामध्ये मोठ्या प्रमाणात डिस्टर्बन्स झाले, आर्टिफिशियल किंवा ह्युमन इंटरफेरन्सने डिस्टर्बन्स झाले तरीसुद्धा हा निसर्ग त्या सर्व डिस्टर्बन्सना मॅनेज करू शकतो. मी एका अर्थानं म्हणेन की प्रत्येक इकोसिस्टीमची रेझिलियन्स कपॅसिटी असते किंवा कॅरिंग कपॅसिटी असते. तो एक वेगळा भाग आहे की आता ह्युमन इंटरफेरन्स किंवा डेव्हलपमेंटल इन्फ्रास्ट्रक्चर ॲक्टिव्हिटीज ज्या काही आहेत खूप त्याचं प्रेशर आहे. पण ओव्हरऑल नॅचरल बॅलन्स, ओव्हरऑल क्लायमेट ऑफ द एन्व्हायरमेंट ऑफ दॅट रिजन इज वेल मेंटेन्ड, वेल बॅलन्स्ड. आजकाल आपण क्लायमेट चेंजच्या बाबतीत बोलतो आणि याला मुख्यत्वे करून हा डिस्टर्बन्स आहे आपण जे काही पृथ्वीच्या आतमध्ये असणारे मिनरल्स किंवा फ्युएल्स हे याचा मोठ्या प्रमाणावर वापर झालेला आहे आणि वी आर एक्स्ट्रॅक्टिंग देम, आणि ते इन द फॉर्म ऑफ इमिशन्स असतील किंवा इन द फॉर्म ऑफ कंटॅमिनंट्स असतील. हे एअर पोल्युशन आणि वेस्ट यांच्या रूपानं संपूर्ण इकोसिस्टीम्सना, मुख्यत्वे करून डेव्हलप्ड कंट्रीज असतील किंवा डेव्हलपिंग कंट्रीज असतील, हे डिस्टर्ब करत आहेत, डिस्टर्ब इथं होत आहेत. तर इकोसिस्टीम ही टर्म सर्वप्रथम सर A.G. टान्सले यांनी आपल्यासमोर मांडली. तर मी सांगेन की अबायोटिक आणि बायोटिक फॅक्टर्स जे प्रत्येक इकोसिस्टीममध्ये, पॉन्ड असेल, रिव्हर इकोसिस्टीम असेल, लेक इकोसिस्टीम असेल, यांचा अभ्यास आपण इथं करतो. मुख्य या जैविक आणि अजैविक घटक याच्यामध्ये प्लांट्स आहेत, ॲनिमल्स आहेत, मायक्रोब्स आहेत आणि हे सर्व कंटिन्युअसली निरंतरपणे एकमेकांशी इंटरॅक्ट करत असतात. मी सांगितल्याप्रमाणे मेंटेनन्स अँड रेग्युलेशन ऑफ दीज इकोसिस्टीम ही खरोखरीच आश्चर्याची गोष्ट आहे. त्यांना कोणी सांगत नाही आणि हे आपोआप चाललेलं आहे, ॲटोमॅटिक वेज, आणि लाखो वर्षांपासून चाललेला आहे. आणि हाच निसर्ग आहे. तो बॅलन्स कसा मेंटेन केला जातो याचा अभ्यास करणं हे खूप इंटरेस्टिंग आहे. आणि जरूर सर्वांनी ते ओव्हरऑल कसं मेंटेन केलं जातं, हा निसर्ग इतका स्टँडर्ड, आयडियल कसा स्ट्रक्चर आणि फंक्शनच्या रूपाने एस्टॅब्लिश केलेला आहे आपल्या पृथ्वीवर. इवन आपण सुद्धा एका अर्थानं होमिओस्टॅसिस किंवा आपल्या बॉडीचं टेम्परेचर वाढलं तर ते कसं रेग्युलेट केलं जातं, तसं एखाद्या इकोसिस्टीममध्ये काही डिस्टर्बन्स आला तर तो रेग्युलेट केला जातो. मी आणखी सांगेन की ओव्हरऑल या अजैविक घटकांमध्ये केमिकल फॉर्म्स असतात. अबायोटिक जेव्हा आपण म्हणतो तर नायट्रोजन, फॉस्फरस, पोटॅशियम, हायड्रोजन, ऑक्सिजन आणि सल्फर किंवा इतर अनेक एलिमेंट्स आहेत, यांचं न्यूट्रिएंट्स होत असतं. अबायोटिक फॅक्टर्समध्ये आपण म्हणतो की फिजिकल आणि केमिकल फॅक्टर्स हे मुख्यत्वे करून असतात. तर फिजिकलमध्ये रेनफॉल आहे, क्लायमेटिक फॅक्टर्स आपण म्हणू शकतो इथं. त्याच्यामध्ये लाईट आहे, अवेलेबिलिटी ऑफ मॉइश्चर आहे, त्यानंतर सॉईलचे न्यूट्रिएंट्स किंवा सॉईलच्या कंडिशन्स ओव्हरऑल कशा आहेत, आणि हे सर्व फॅक्टर्स इथं असणाऱ्या जैविक आणि अजैविक घटकांवर एकमेकांशी कंटिन्युअसपणे निरंतर इंटरॅक्ट होत असतात, रिॲक्ट होत असतात, चेंजेस होत असतात. आणि आपण हे वाक्य ऐकलं असेल, चेंज इज द ओनली कॉन्स्टंट इन दिस वर्ल्ड. फॉर्मेशन होतं, पुन्हा डिग्रेडेशन होतं, फॉर्मेशन होतं, पुन्हा डिग्रेडेशन होतं, आणि हे चाललेलंच आहे. इकोसिस्टीमचा हा पार्ट आहे. जेव्हा आपण बायोटिक फॅक्टर्सच्या बाबतीत बोलतो तर तेव्हा तिथे प्रोड्युसर्स आहेत, कन्झ्युमर्स आहेत. तर प्रोड्युसरच्या बाबतीत बोललं तर फोटोसिंथेटिक ऑर्गॅनिझम्स, फोटोसिंथेटिक प्लांट्स, फोटोसिंथेसिस बोलतो आपण, किंवा फोटो ॲटोट्रॉफ्स. तर मुख्यत्वे करून हे प्लांट्स आहेत, मोठे प्लांट्स आहेत जे सूर्याच्या एनर्जी घेतात, कार्बन डायऑक्साईड हवेतलं शोषतात आणि क्लोरोफिलच्या मदतीनं
ग्लुकोज, फ्रुक्टोज, सुक्रोज किंवा मुख्यत्वे करून कार्बोहायड्रेट्स असं त्यांना आपण म्हणतो, हे तयार केले जातात. अँड दॅट कार्बोहायड्रेट्स आर अवेलेबल टू ऑल अदर ऑर्गॅनिझम्स इन इकोसिस्टम. किंवा या निसर्गात प्रोड्युसर्सवर डिपेंडंट असणारे जवळपास सर्वच ऑर्गॅनिझम्स आहेत. कारण मी असं सांगेन की प्रोड्युसर्सवर डिपेंडंट असणारे हार्बिओर्स आहेत आणि त्या हार्बिओर्सवर डिपेंडंट असणारे कार्निओर्स आहेत. मग त्यात ओमनिओर्स आहेत आणि शेवटी टॉप कार्निओर्स आहेत. तर प्रोड्युसर्स स्वतःचं अन्न स्वतः तयार करतात, ते ग्रो होतात, फोटोसिंथेटिक प्लांट्स आपण असं त्यांना म्हणतो, आणि त्याच्याद्वारेच इतरांना फीडिंग करायचं, अन्न पुरवण्याची जबाबदारी ही या फोटोॲटोट्रॉफ्सने घेतलेली आहे. लाईट इज प्लेइंग व्हेरी इम्पॉर्टंट रोल. अँड लाईट म्हणजे सन रेज, रॅडिएशन्स, आणि त्या रॅडिएशन्समध्ये ती ताकद आहे. तो सन पृथ्वीपासून काही कोटी किलोमीटर अंतरांवर आहे आणि तो आपल्याला नियंत्रित करतोय, आपल्या सर्व सजीवांना नियंत्रित करतो. इथं सगळा बॅलन्स वेल मेंटेन केला जातोय, हे लक्षात ठेवा. तर मॅक्झिमम प्रॉडक्टिव्हिटी आपण जर कुठे आहे तर ती इक्वेटोरियल आणि ट्रॉपिकल बेल्टमध्ये आहे. पृथ्वीच्या जवळपास 60% इतकी प्रॉडक्टिव्हिटी इथं आहे. कारण इथं अवेलेबिलिटी ऑफ सनलाईट आहे, न्यूट्रियंट्स अवेलेबिलिटी जास्त आहे, आणि जे काही आपण इकोसिस्टम आणि फंक्शनिंग रॅपिड होतं, इवन वेस्ट डिग्रेडेशन मोठ्या प्रमाणात होतं बिकॉज ऑफ मायक्रोब्स. हे जर तुम्हाला अंडरस्टँड करून घ्यायचं असेल तर ट्रॉपिकल इकोसिस्टमचा स्टडी करणं हे खूप गरजेचं आहे. आणखी मी सांगेन की सल्फर बॅक्टेरिया हे कीमोॲटोट्रॉफ्स आहेत. तर या काय करतात, रेडिओॲक्टिव्ह समुद्राच्या तळाशी रेडिओॲक्टिव्ह एलिमेंट्समधून बाहेर पडलेली एनर्जी ते वापरतात. स्पेशली H2S आणि CO2 यांचा वापर करून ते ऑर्गॅनिक कंपाऊंड्स प्रिपेअर करतात. यानंतर आपण कन्झ्युमर्स या इकोसिस्टममध्ये असतात. हार्बिओर्स, मी मगाशी सांगितल्याप्रमाणे कार्निओर्स आहेत, मग ओमनिओर्स, हे प्लांट्स ॲज वेल ॲज ॲनिमल्स या दोन्हींना ते त्यांच्यावर डिपेंड असतात किंवा खाऊ शकतात. आणि डेट्रिटिओर्स आहेत जे डेड आणि डिकेइंग मॅटरवर फीड करतात. यानंतर डिकम्पोजर्स आहेत. तर या अशा बॅक्टेरिया आहेत किंवा असे हे मायक्रो ऑर्गॅनिझम्स आहेत, ते कॉम्प्लेक्स ऑर्गॅनिक मॅटरला सिम्पलर फॉर्ममध्ये कन्वर्ट करतात आणि नंतर ते पुन्हा अवेलेबल होतात इतर प्लांटसाठी किंवा इतर ॲनिमलसाठी. पुन्हा ते पाण्यात जातात आणि ॲज अ न्यूट्रियंट्स, डिझॉल्व न्यूट्रियंट्स हे इतर सर्व ऑर्गॅनिझमसाठी अवेलेबल राहतात. तर मुख्यत्वे करून फंक्शनल ॲट्रिब्यूट्स काय आहेत, मी सांगेन की फूड चेन आहे, एनर्जी फ्लो आहे या इकोसिस्टममध्ये होणारा, इकोलॉजिकल डेव्हलपमेंट आणि त्याचं रेग्युलेशन इथं केलं जातं. आणखी फंक्शनल ॲट्रिब्यूट्स आहेत की प्रायमरी आणि सेकंडरी प्रोड्युसर्स या ओव्हरऑल इकोसिस्टममध्ये काम करत असतात. आणखी महत्त्वाचा पॉईंट म्हणजे या फंक्शनल ॲट्रिब्यूट्सचा पार्ट आहे तो सायक्लिंग ऑफ न्यूट्रियंट्सचं लाखो वर्षांपासून या सगळ्या गोष्टी होत आहेत. स्टॅबिलिटी आहे, त्याच्यामध्ये मेंटेनन्स आहे, रेग्युलेशन आहे, फ्लो ऑफ एनर्जी आहे, सिस्टमॅटिकली फूड ईटिंग अँड बिईंग ईटन हे मॅनेज केलेलं आहे, आणि लेवल्स आहेत फूड चेनच्या किंवा ट्रॉफिक लेवल्स आपण त्यांना म्हणतो. तर जेव्हा आपण ट्रॉफिक स्ट्रक्चरचा विचार करतो तेव्हा हे ओव्हरऑल स्ट्रक्चर आणि फंक्शन हे क्लोजली रिलेटेड आहे आणि सर्वजण एकमेकांशी बायोटिक इवन अबायोटिक हे इन्फ्लुएन्स करत असतात, एकमेकांना इन्फ्लुएन्स करत असतात, वेगवेगळ्या रूपानं इन्फ्लुएन्स करत असतात. काही केमिकलचं कॉन्सन्ट्रेशन जास्त असतं, काही केमिकल्स हे टॉक्झिकंट म्हणून ॲक्ट होतात किंवा काही केमिकल्स हे कमी प्रमाणात अवेलेबल होतात.
बाय व्हरायटी ऑफ वेज. सर्व काही योग्य रूपातच इकोसिस्टीममध्ये असलं पाहिजे असंही नसतं. इम्बॅलन्स घडून येतो आणि तो इम्बॅलन्स हा काही वेळेला इतर वेजसाठी, प्रोसेसेससाठी कदाचित युजफुल ठरू शकतो. तर फॉर्मेशन, डिस्ट्रक्शन, फॉर्मेशन, डिग्रेडेशन and availability of that elements again into other forms for other forms हे चालत असतं. तर जेव्हा ट्रॉफिक स्ट्रक्चरच्या बाबतीत आपण बोलतो तर न्यूट्रिएंट्स हे मुख्यत्वे करून फूड चेनमध्ये खूप महत्त्वाचा भाग पार पाडत असतात. न्यूट्रिएंट्स हे फूड चेनच्या अलॉंग पास होत असतात, अलॉंग त्याच्यामधून मी असंही म्हणेन. तर प्रोड्युसर्स आणि कन्झ्युमर्स हे खूप महत्त्वाचा भाग पडतात. आता आपण बघतो की सर्व प्रोड्युसर्सची, कन्झ्युमर्सची, ऑम्निवर्स असतील किंवा टॉप कार्निवर्स असतील, या सर्वांचं एक पॉप्युलेशन साईज हे डिसाईड झालेली असते इकोसिस्टीममध्ये. तुम्ही बघा, प्रोड्युसरचा नंबर हा कधीही जास्त असतो, त्यानंतर कार्निवर्सचा नंबर त्यापेक्षा कमी असतो, त्यानंतर टॉप कार्निवर्सचा नंबर आणखी कमी असतो. आणि हे ओव्हरऑल एका पिरॅमिड स्ट्रक्चरसारखं निसर्गामध्ये अरेंज केलेलं आहे. आणि याच बेसिस, याच गोष्टी ट्रॉफिक स्ट्रक्चर, ट्रॉफिक लेवल, फीडिंग स्ट्रक्चर हे डिसाईड करतात. आता प्रत्येक फूड लेवल जी असते ही एक ट्रॉफिक लेवल असते. मी पुन्हा सांगेन. तर फ्लो ऑफ एनर्जी हा निसर्गामध्ये होत असतो. हाच निसर्गाचा बेस आहे. निसर्गात काय चालतं, निसर्गात एनर्जी फ्लो होतो. व्हॉट इज कॉन्स्टंट इन दिस नेचर? चेंज कंटिन्युअसली. हे वाक्य तुम्ही लक्षात ठेवा. चेंज होणार, चेंज होत असतो आणि चेंजच असतो. पुन्हा एकदा मी सांगेन की या ज्या फ्लो ऑफ एनर्जी, मग तिथं फीडिंग रिलेशन्स डेव्हलप झालेले आहेत, ते केलेले आहेत, रेग्युलेट होतात. आणि ईटिंग अँड बीइंग ईटनचा पॅटर्न जो आहे ॲज पार्ट ऑफ फूड चेन हा वेल सेट झालेला असतो इकोसिस्टम, प्रत्येक इकोसिस्टीममध्ये. बरेचसे शास्त्रज्ञ संपूर्ण जगामध्ये, स्पेशली बॉटनी असतील, लाईफ सायन्सचे असतील, इकॉलॉजीचे असतील, हे या निसर्गातील घडामोडींचा अभ्यास कंटिन्युअसपणे करत असतात. तर मी आणखी एक सांगेन, शेवटचा पॉईंट, की अमाऊंट ऑफ लिव्हिंग ऑर्गॅनिझम्स ॲट अ गिवन टाईम. एका वेळेला एखाद्या एरियामध्ये जे काही लिव्हिंग ऑर्गॅनिझम्स असतात त्याला आपण स्टँडिंग बायोमास असं म्हणतो, किंवा आणखी एक शब्द आहे स्टँडिंग क्रॉप. तर मित्रांनो, आज मी तुम्हाला इकोसिस्टीम्स काय असतात, त्याचे फंक्शनिंग कसं चालतं, त्याचे काही महत्त्वाचे पॉईंट्स, त्याच्या बायोटिक आणि एरोबॅटिक स्ट्रक्चर कसे ते एकमेकांशी इंटरॅक्ट करतात, किंवा ओव्हरऑल एक फंक्शनल ॲट्रिब्यूट्स काय आहेत, त्याचं फंक्शनिंग कसं चालतं, ट्रॉफिक स्ट्रक्चर हे कसं आहे, अगदी थोडक्यात तुम्हाला मी इथं सांगितलेलं आहे. तर पुढच्या वेळेला असाच काही टॉपिक घेऊन मी तुमच्यासमोर येईन. थँक्यू. बाय बाय.